सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. मध्यरात्री वारणा बँकेसमोर कॉपर केबल चोरीचा डाव फसला. आंध्र प्रदेशातील टोळी जेरबंद. इचलकरंजी शहरात मध्यरात्रीच्या सुमाराला वारणा बँकेसमोर सुरू असलेल्या संशयास्पद खोदकामाचा मोठा पर्दाफाश झालाय. BSNLच्या अंडरग्राऊंड कॉपर केबलवर डल्ला मारण्यासाठी आलेल्या आंध्र प्रदेशातील टोळीला नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि शिवाजीनगर पोलिसांच्या तत्परतेमुळे ताब्यात घेण्यात आलं. विशेष म्हणजे आरोपी तेलुगू भाषेत बोलत असल्यानं सुरुवातीला चौकशीत अडथळे आले. मात्र पोलिसांनी भाषांतर करणाऱ्या व्यक्तीची मदत घेऊन आरोपींकडून संपूर्ण माहिती उघड करून घेतली. या कारवाईनं पोलीस ठाण्यात अक्षरशः सिंघम चित्रपटासारखा थरार अनुभवायला मिळाला. इचलकरंजी शहरातल्या वारणा बँकेसमोरील परिसरात मध्यरात्री अचानक सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान संशयित व्यक्ती BSNLची अंडरग्राऊंड कॉपर केबल चोरण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी घटनास्थळावरून काही आरोपींना ताब्यात घेतलं. मात्र चौकशी वेळी आरोपी फक्त तेलुगू भाषेत बोलत असल्यामुळं पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं. आरोपी काय सांगतायत हे समजत नसल्यानं चौकशी काही काळ ठप्प झाली होती. यानंतर पोलिसांनी तेलुगू आणि मराठी भाषा समजणाऱ्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलवून घेतलं. भाषांतरकाराच्या मदतीनं आरोपीकडून माहिती घेण्यात आली तेव्हा केबल चोरीचा संपूर्ण प्रकार उघडकीला आला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी आंध्र प्रदेशातील असून त्यांनी नियोजनपूर्वक खोदकाम करून केबल काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. यातील 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यात 2 महिलांचाही समावेश आहे. त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय. सरकारी मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या या टोळीचा डाव पोलिसांनी हाणून पाडल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शिवाजीनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आलं असून मध्यरात्री सुरू असलेला चोरीचा कट उघड झाल्यानं अशा गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं.